आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरे यांना अखेर जामीन मंजूर। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मालेगाव व रेणुकादेवी सोसायटीच्या कोट्यवधींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी उभाटा गटाचे शिवसेना नेते अद्वै हिरे यांना पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली होती। मात्र गेल्या 9 महिन्यांपासून ते नाशिकच्या सेंट्रल जेल येथे होते। तेव्हा अद्वै हिरे यांच्या जवळच्या 10 नातेवाईकांनी मिळून जवळपास 7,43,41,533 रुपयांची जमीन ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तारण ठेवली आणि या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल 9 महिन्यानंतर अद्वै हिरे यांना जामीन मंजूर केला। संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या गाजलेल्या प्रकरणाचे लक्ष लागून होते। त्यांच्या येण्याने अद्वै हिरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यामुळे आता मालेगावच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडगम आता जोरात वाजू लागतील हे मात्र निश्चित।